Hello students, I am Shahji Thumbresar from Chodeshwari Prashala Solapur. Today I am with you a very special grammar topic, question formation. Question formation. Students, in this video I am going to talk only about how to frame verbal question. There are two types of question, verbal question and WH type question. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला verbal question or yes no type question कसा फ्रेम करायचा त्याबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. स्टुडंट्स, क्वेश्चन फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. प्रश्न तयार करणे कौशल्य आहे. देर आर टू क्वेश्चन अँड WH टाइप क्वेश्चन्स. In this video, I am going to talk with you about how to video till the end. Forget to subscribe my YouTube channel. How to frame verbal question. So, yes no type question. Yes no type questions begins with helping verb. Yes no type ची क्वेश्चन ची सुरुवात ही हेल्पिंग होते. क्रियापदाने सुरू होणे. So which are the helping verbs? Am, is, are, was, were. Have, has, had. Had. Do, does, did. Shall, will. Can, could. May, might. Must. Should. And would. Verbal question begins with these helping verbs. Verbal question ची सुरुवात किंवा त्याला आपण येस नो टाइप क्वेश्चन असं म्हणतो, याची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्बने होते. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ व्हर्बल क्वेश्चन. याची रचना आपण कशी ती समजून घेऊया. कन्स्ट्रक्शन असं आहे, पहिल्यांदा असेल हेल्पिंग व्हर्ब. सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने असायला पाहिजे. त्याच्यानंतर सब्जेक्ट, सेंटेन्स मधला सब्जेक्ट असेल. आफ्टर दॅट मेन व्हर्ब प्लस remaining part of the sentence and last question mark. This is the construction of verbal question. हेल्पिंग वर्ब ने सुरुवात व्हायला पाहिजे, सेंटेन्सचा सब्जेक्ट मेन्शन पाहिजे, मेन वर्ब असायला पाहिजे, रिमेनिंग पार्ट सेंटेन्सचा लास्टला क्वेश्चन मार्क असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे, while framing verbal question, important thing is that
महत्वाची गोष्ट, जर सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल, जर सेंटेन्स अफर्मेटिव्ह असेल, होकारार्थी असेल, तर व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह असावा अँड व्हाईस वर्सा. आणि उलट, जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर व्हर्बल क्वेश्चन अफर्मेटिव्ह असावा. पहिल्यांदा आपण सेंटेन्स मधलं हेल्पिंग व्हर्ब लिहायचं आहे. राईट हेल्पिंग व्हर्ब ऑफ द सेंटेन्स. जर समजा हेल्पिंग व्हर्ब नसेल तर अकॉर्डिंग टू द मेन व्हर्ब आपण मेन व्हर्ब बरोबर त्या ठिकाणी डू किंवा डज किंवा डीड, अकॉर्डिंग टू मेन व्हर्ब डू और डज और डीड लिहायचं आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म ऑफ द मेन व्हर्ब आपण डू किंवा डज किंवा डीड त्या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर त्याच्यानंतर आपल्याला त्या हेल्पिंग व्हर्बला एनटी ऍड करायचा आहे. ऍड एनटी, एनटी ऍड करायचा आहे. आफ्टर दॅट राईट सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, त्या सेंटेन्स सब्जेक्ट लिहायचा आहे. आफ्टर दॅट राईट मेन व्हर्ब. समजा सेंटेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब असेल तर नो चेंज इन द मेन व्हर्ब. जर तुम्ही डू किंवा डज, डू और डज और डीड हे यूज केलं असेल तर मला मेन व्हर्ब जे आहे ते तुम्हाला प्रेझेंट फॉर्म मध्ये लिहावं लागेल, विदाउट एनी सफिक्स, विदाउट एनी सफिक्स. देन रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स, रिमेनिंग पार्ट आपल्याला लिहायचं आहे. आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन मार्क. This is the concept of this topic. Now students, try this topic by dealing with the examples. आपण example पाहूया. Met his friend. He has met his friend. And question is, make verbal question or make yes no type question. Make verbal question. जर तुम्हाला असा क्वेश्चन एक्झामला विचारला असेल तर what will be your answer? Students, it is very easy. First of all, see the sentence. या वाक्यातला पण आणि बघायचं आहे. मेन व्हर्ब आहे मेट, पण मेन व्हर्बच्या अगोदर हेल्पिंग व्हर्ब आहेत. जर सेंटेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब असेल तर राईट ॲज इट इज. हेल्पिंग व्हर्ब आहे हॅज. सेंटेन्स अफर्मेटिव्ह आहे त्याच्यामुळे या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन विल बी निगेटिव्ह. ऍड एनटी, हॅजंट. आफ्टर दॅट राईट सब्जेक्ट ही. हेल्पिंग असल्यामुळे मेन व्हर्ब मध्ये काही चेंज करायचं नाही. नो चेंज इन मेन व्हर्ब. हॅजंट ही मेट हिज फ्रेंड. लास्टला क्वेश्चन मार्क. दिस इज द आन्सर. स्टुडंट्स, example number 2. They could reach in time. They could not reach in time. Make verbal question.
आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आहे. स्टुडंट्स, हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आहे कुड, राईट ॲज इट इज. इथं नॉट असल्यामुळे परत आपला व्हर्बल क्वेश्चन हा निगेटिव्ह करायचा नाही, एनटी ऍड करायचं नाही. सब्जेक्ट दे. हेल्पिंग वर्ब असल्यामुळे मेन वर्ब मध्ये काय चेंज करायचं नाही, नो चेंज इन मेन वर्ब. कुड दे रीच इन टाइम, लास्टला क्वेश्चन मार्क. ट्राय टू अंडरस्टँड दिस आन्सर. Example number 3. Father works hard to earn money. Father works hard to earn money. Make verbal question, no type question. Students, in this sentence there is no helping verb. See the main verb, yes is added there. That's why we have to write helping verb does. Sentence affirmative आहे, verbal question should be negative, add nt, doesn't. Subject father. डज यूज केल्यामुळे मेन वर्ब वर्क्स, त्याचं वर्क लिहावं लागेल, यस लिहायचं नाही. डझंट फादर वर्क हार्ड टू अर्न मनी. लास्ट क्वेश्चन मार्क. एक्झाम्पल नंबर 4. They repeat the same mistake again and again. Make verbal question or make yes no type question. In this sentence there is no helping verb. या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नाही. See the main verb, repeat, not repeated, not repeats, repeat. That's why take helping verb do. Sentence affirmative आहे, verbal question should be negative, don't. Subject they. Main verb repeat. Don't they repeat the same mistake as it is answer. Last, same mistake again and again, last question mark. Example number 5. He said nothing. Make verbal question. आपलं व्हर्बल क्वेश्चन तयार करायचं आहे. त्या ठिकाणी मेन वर्ब सेड आहे, पण मेन वर्ब बिफोर द मेन वर्ब देयर इज नो हेल्पिंग वर्ब. सो मेन वर्ब इज इन पास्ट टेन्स. सेच सेड आहे. टेक हेल्पिंग वर्ब हियर डिड. नथिंग इथं निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे इथे व्हर्बल क्वेश्चन अफर्मेटिव्ह असणार आहे, एंटी ऍड करायचं नाही. सब्जेक्ट ही. डीड यूज केल्यामुळं सेडचं से लिहायचं आहे. नथिंग जेव्हा सेंटेन्स मध्ये असेल व्हर्बल क्वेश्चन करताना त्या ठिकाणी एनिथिंग लिहायचं आहे. नथिंग असेल तेव्हा एनिथिंग लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6. There was no sound. Make verbal question. Helping verb आहे इथं was.
आहे तसं लिहायचं आहे. नो असल्यामुळे परत एनटी लावायचं नाही, कारण व्हर्बल क्वेश्चन अफर्मेटिव्ह करायचं आहे. सब्जेक्ट देअर, वॉज देअर, नो असल्यास एनी लिहावे. वॉज देअर एनी साऊंड? आन्सर, देअर वॉज नो साऊंड. सेंटेन्सचा अर्थ सुद्धा चेंज झाला नाही. मीनिंग ऑफ द sentence we have to make verbal question. Example number 7. Example number 7. That is not fair. That is not fair. Make verbal question. Is helping verb आहे. Is घेतलं. Not आहे, एनटी लावायचं नाही. Is that fair? Last question mark. Then 8. India is a land of variety. India is a land of variety. India is a land of variety. Make verbal question. Helping verb आहे. Is. Sentence affirmative आहे. Verbal question should be negative. Isn't. Subject India. Remaining part a land of variety. Isn't India land of variety? Last question mark. So students, in this video just I have covered concept and few examples. In my next video I will cover more and more examples, how to make verbal question or yes no type question. Watch this video again and again. Channel, subscribe my YouTube channel, like and share. Thank you so much.